आता सध्याच्या गुलाबी थंडीमध्ये जसं आपण ब्लँकेट गुंडाळून घेतो, तसे आपले ड्रीम तर गुंडाळून ठेवत नाही ना. थोडासा विचार करा. कारण ही गुलाबी थंडी आपल्याला जाग येऊन देते. पण उठण्यासाठी जे असतं ना, की नाही उठलं पाहिजे. त्याच्यामध्ये ही गुलाबी थंडी म्हणते, की थोड्या वेळ तुम्ही झोपला तरी चालेल. मग आपल्या ड्रीमचं काय? कारण हवी-हवीशी वाटणारी गोष्ट फक्त थोड्या वेळसाठी आपल्याला छान वाटते. नंतर आपल्याला लेट तर झालं नाही ना, ह्या गोष्टीचं प्रेशर येऊ नये त्यासाठी गुलाबी थंडीबरोबर आपले जे छान-छान ड्रीम आहेत ना, त्यासाठी पण तयार होण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवण्याकडे लक्ष द्या. कारण ही गुलाबी थंडी फक्त 2 महिन्यासाठी आपल्याला जर आपल्या ड्रीमसाठी मागे पडत असेल, तर नक्कीच लक्ष द्या आणि ह्या गुलाबी थंडीचा पण आनंद घ्या आणि स्वतःच्या ड्रीमसाठी पण स्वतःला अपडेट करण्याकडे लक्ष द्या. तरच हा आनंद, आपल्या ड्रीमचा आनंद आणि थंडीचा आनंद आपण खूप छान एन्जॉय करू शकतो आणि येईल त्या नवीन वर्षासाठी आपण स्वतःला तयार करू शकतो. तर लक्षात ठेवा, आपल्या स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी स्वतःला एन्करेज करण्याकडे लक्ष द्या आणि खूप सारं आनंदी राहा.